पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला येत्या जून महिन्यामध्ये 2 वर्षे पूर्ण होतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळामध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे। होऊ घातलेल्या फेरबदलामध्ये महाराष्ट्राला वाढीव प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा आहे। भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याही नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे। बघूया। मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे, काही नव्या चेहऱ्यांच्या समावेशाची शक्यता, महाराष्ट्रातनं कुणाला संधी याची उत्सुकता, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले। नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात खाते बदल आणि काही नव्या चेहऱ्यांच्या समावेशाची चर्चा सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर गेले। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तार झाला तर विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाममध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे संघटनेतील काही नेते मंत्रिमंडळात तर मंत्रिमंडळातले काही मंत्री संघटनेत जाऊ शकतात। नितीन नवीन यांची जानेवारी महिन्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, पण त्यांनी आतापर्यंत ते आपली राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, आपली पदाधिकाऱ्यांची जी नवीन टीम आहे ते जाहीर करू शकले नाही आहे। जर त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करताना ही शक्यता नाकारता येणार नाही की काही मंत्र्यांचा पक्ष संघटनेत प्रवेश होऊ शकतो, तर पक्ष संघटनेतील काही नेते केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा जाऊ शकतात। त्याच्यामुळे हा एक दुसऱ्याशी इंटरलिंक असलेला मुद्दा आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीनेही केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अतिशय महत्त्वाचा मानला जातो। महाराष्ट्रातील 2 कॅबिनेट मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत, तर 3 राज्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचं राजकीय महत्त्व पाहता पुढच्या काळात महाराष्ट्रातले आणखी काही चेहरे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे। भाजपमधल्या काही मराठी नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं। दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही 1 कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे। याशिवाय राष्ट्रवादीचाही एका मंत्रिपदावर दावा असण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विचार केला तर सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचं प्रतिनिधित्व आहे, जे प्रतापराव जाधव करतात आहे। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्रिमंडळात नाही आहे। तर त्या दृष्टीने पण म्हणजे विचार होऊ शकतो अजित पवार गटाचाही त्यालाही प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्रिमंडळात दिलं जाऊ शकते। पण याचा विचार त्या पक्षांच्या पातळीवरती आधी होईल की म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे असेल, त्यांनाही विचार करावा लागेल की आपल्यातल्या कोणत्या नेत्याला जर आपल्याला संधी मिळाली, आपल्यासमोर जर प्रस्ताव आला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा, तर कोणत्या नेत्याला पुढे करायचं, हाच विचार अजित पवार राष्ट्रवादी गट आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, यांनाही करावा लागणार आहे। भाजपमध्ये सध्या परफॉर्मन्स अधिक संघटना अधिक इलेक्टोरल युटिलिटी हा मंत्र निर्णायक मानला जातो। या निकषावर जो नेता उतरेल तो मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळवेल। महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी तर यावेळी सुवर्ण संधी आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य मंत्रिमंडळातले चेहरे कोण असतील याबाबत उत्सुकता आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।